नमस्कार, मी शुभम शिंदे। बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता कृषी संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 च्या माध्यमातून। नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगड, अननस, टरबूज अशा फळांची आवक वाढली आहे। त्यातच ग्राहकांची देखील सर्वाधिक पसंती ही कलिंगडाला आहे। तर बाजारामध्ये 10 रुपये किलो या किमतीने कलिंगडाची विक्री होते। तर उन्हाळा कडक होत चालल्याने कलिंगडाच्या मागणीमध्ये वाढ होते असं व्यापाऱ्यांनी सांगितलं। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकं घेतली आहेत। तर धरणाकाठी पिकं चांगली बहरली असताना कमी दाबाच्या वीज प्रवाहाने योग्य तो पाणी पुरवठा पिकांना होत नाहीये। त्यामुळे आता पिकांचं नुकसान होतंय। वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकरी करतात। नवी मुंबई एपीएमसी मध्ये तुरडाळीची आवक घटली आहे। तर आवक घटल्याने तुरडाळीच्या दरामध्ये महिनाभरातच 10 रुपयांची वाढ झाली आहे। किरकोळ बाजारात तुरडाळ 175 ते 190 रुपये किलो आहे। तसंच घाऊक बाजारात तुरडाळीची किंमत 135 रुपयांवर पोहोचलेली आहे। डाळीचं उत्पादन कमी झाल्याने ऑस्ट्रेलियावरून डाळ आयात करावी लागणार आहे। डाळ कमी असल्याने डाळींच्या किमतीमध्ये वाढ होणार असल्याचं व्यापारी सांगतात। नंदुरबारमध्ये जलजीवन मिशनचं काम थांबवणाऱ्या 94 ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आलं। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ही कारवाई केली। जिल्ह्यात जलजीवन मिशनचं काम निकृष्ट दर्जाचं होतंय, तर काही ठिकाणी अत्यंत धीम्या गतीनं काम सुरू आहे। सरकारच्या वतीनं ठेकेदारांना वारंवार सूचना देण्यात आल्या, मात्र ठेकेदार दुर्लक्ष करत असल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। वाशिम जिल्ह्यात हळद काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे। तर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक हळदीचं पीक रिसोड तालुक्यात घेतलं जातंय। नगदी पीक म्हणून हळद या पिकाची ओळख असून सर्व वर्षागणिक आता हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये वाढही होते। सध्या हळद काढणीच्या हंगामाला सुरुवात झाली असून प्रथम ट्रॅक्टरच्या सहाय्याने हळद ही जमिनीतून काढली जाते। त्यानंतर मजुरांच्या हाताने हळद वेचणी करण्यात येते। हळद काढणीचं काम जोमानं सुरू असून यंदाही हळदीला चांगला भाव मिळण्याचा अंदाज आहे। वर्षभराचा ताळेबंद करण्यासाठी मार्च अखेर लासलगाव, मनमाडसह नाशिकमधल्या 4 बाजार समित्या बंद राहणार आहे। पुढचे 4 दिवस बाजार समित्या बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची मात्र मोठी गैरसोय होणार आहे। याआधी कांद्याच्या दरात घसरण होत होती। आता 4 दिवसांनी बाजार समिती उघडेल तेव्हा कांद्याची आवक वाढणार असून भाव आणखीनच कोसळणार असल्याचं सांगितलं जात आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील उमरी इथल्या एका शेतकऱ्याच्या कोरड्या विहिरीतल्या खडकावर त्याचा पडून जागेच मृत्यू झालाय। सिद्धेश्वर घायतडी असे या दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। मयत शेतकरी सिद्धेश्वर घायतडी त्यांच्या शेतात जनावरं राखण्यासाठी मुक्कामी थांबले होते। रात्री झोपेतून उठले असता त्यांना विहिरीचा अंदाज न आल्यानं कोरड्या विहिरीतील खडकावर पडल्यानं त्यांच्या डोक्याला, नाकाला जबर मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय। आणि आता कृषी संदर्भातील बातम्या विस्ताराने पाहूयात। सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या छायेत सरासरीपेक्षा कमी पाऊस या विभागात झाला होता। तसंच जिल्ह्यातील सीना नदी कोरडी पडल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। पाण्याचे इतर नैसर्गिक स्रोतही आटले, तर परिणामी सोलापुरात पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवत आहे। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वसीम आतार यांनी। पाहूयात। सोलापूर जिल्हा हा दुष्काळाच्या छायेत आहे। आपण सध्या आहोत सोलापूर जिल्ह्यातील लांबुटी या ठिकाणच्या शिना नदीवरती। आपण जर या ठिकाणी पाहू शकता की लांबुटी या ठिकाणची असलेली शिना नदी जी आहे ते पूर्णपणे कोरडी जी आहे ते या ठिकाणी पडलेली आपल्याला दिसत आहे। मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या नदीला असतं, मात्र ही नदी सध्या जी आहे ते कोरडी पडलेली आपल्याला दिसत आहे। या नदीवरच्या अनेक भागातून जे आहे ते शेतीला पाणी पुरवठा केला जातो, मात्र या नदीतच पाणी नसल्यामुळे शेतीला देखील पाणी पुरवठा जो आहे तो ठप्प झालेला आहे। या नदीच्या भागातील जे असलेली मोठ्या प्रमाणात जनावरांचा चारा देखील जे आहे त्या नदीच्या पाण्याच्या माध्यमातून निर्माण केला जातो, मात्र नदीत पाणीच नसल्यामुळे जे आहे तो चारा देखील जनावरांचा निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागत आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर सोलापूर जिल्हा हा सध्या दुष्काळाच्या छायेत येत आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक जे आहे ते नाल्या आहेत, जे ओढे आहेत ते ओस पडताना दिसत आहेत। त्याच पद्धतीने जे आहे ते मोठी नदी म्हणून जी आहे ती शिना नदी ओळखली जाते, मात्र ही शिना नदी देखील जी आहे ते कुठेतरी आता सध्या आपल्याला कोरडी पडल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। त्यामुळे प्रशासनाकडून जे आहे ते शेतकऱ्यांच्या पाण्याच्या बाबतीत असतील किंवा चाऱ्याच्या बाबतीत असतील उपाययोजना लवकरात लवकर कराव्यात अशी मागणी देखील जी आहे ते शेतकऱ्यांकडून केली जात आहे। कॅमेरामन तोशिफसह मी वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर।
पुढच्या बातमीकडे वळतोय। लसणाचा हंगाम सुरू झाल्यानं नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये लसणाची आवकही वाढली आहे। मध्य प्रदेश, गुजरात या राज्यातून लसणाची मोठ्या प्रमाणात आवक होते। प्रतवारीनुसार लसणाची किंमत 50 रुपये ते 140 रुपये प्रति किलो इतकी लावली जाते। तसंच येत्या काळात लसणाची आवक वाढणार असल्यानं दर आणखीन कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली आहे। डाळीमध्ये तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ आणि उडीद डाळमध्ये जे दोन तीन प्रकार आहे। मूग डाळमध्ये 2-3 प्रकार सगळ्यात दर वाढलेले, 10-10, 15-15 रुपये किलो मार्केटमध्ये वाढलेले। आणि मार्केटमध्ये पण असं दलाल लोक असं म्हणतात की आता आवक कमी म्हणून दर वाढले। ज्यावेळी आवक जास्त असेल तर दर कमी होऊ शकते, कन्फर्म नाही बोलतात ते लोक। असं 175, 180 रुपये तूर डाळ आज मार्केटमध्ये आणि आम्ही 200 रुपये 190 ला विकतो इकडे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील बाजारात नव्या लसणाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। शेतकऱ्यांच्या नव्या लसणाला 60 ते 70 रुपये प्रति किलो इतका भाव मिळतोय। नवा लसूण बाजारात दाखल होण्यापूर्वी लसणाचे भाव 400 ते 500 रुपयांवर पोहोचले होते। मात्र नवा लसूण बाजारात दाखल झाल्यामुळे आता नियमित लसणाचे भाव 120 रुपये प्रति किलोवर आलेत। तर उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ओला लसूण साठवला जातो, त्यामुळे आता ओला लसूण खरेदी करण्यासाठी ग्राहकांची देखील मोठी गर्दी झालेली आहे। परभणीमध्ये सरासरीपेक्षा 50% कमी पाऊस झाला। त्यामुळे आता गोदावरीच्या पात्रातील ढालेगाव, मदगल आणि तारुगवान या गावांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध नाहीये। त्याला विपरीत परिणाम ऊसाच्या शेतीवर पाहायला मिळतोय। ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जायकवाडी धरणातून उन्हाळी हंगामासाठी पाणी उपलब्ध नसल्यानं ऊस लागवडीच्या क्षेत्रात घट केली आहे। त्यामुळे आता आगामी काळात साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात अडचणी येणार असल्याची शक्यता आहे। ऊसाची लागवड 12,000 हेक्टरवर व्हायची, मात्र यंदा 2,000 हेक्टर एवढीच झालेली आहे। केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर अमर्याद काळासाठी निर्बंध लावलेले आहेत। तर कांदा निर्यात नक्की परत कधी सुरू होईल या संदर्भातली कोणतीही माहिती केंद्र सरकारच्या वतीनं दिली जात नाहीये। त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याची टीका केंद्र सरकारवर संगमनेर येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे। यावेळेस त्यांनी चांगलं काम करणाऱ्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवून जेलमध्ये टाकलं जात असल्याचा आरोप देखील केंद्र सरकारवर केलेला आहे। एकंदरीत आता कांद्याचा जो बाजारभाव आहे तो 18 ते 20 रुपयाचा आहे। म्हणजे जवळजवळ 50% कांद्याच्या बाजारभावामध्ये घट झालेली आहे। हे जर आपण बघितलं तर यामधून असं स्पष्ट होतं की आकडेवारीचा जर आपण योग्य अभ्यास केला तर असं जाणवतं की प्रत्येक शेतकऱ्याचे जवळजवळ 4,80,000 रुपयाचं नुकसान हे या केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे होत आहे। या निर्यात बंदीच्या धोरणामुळे जर प्रत्येक शेतकऱ्याचे 4,80,000 रुपयाचं नुकसान होत असेल तर हे कुठेतरी लोकशाहीला धरून नाही आणि यामुळे शेतकरी राजा भरडला जातोय। मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांसोबत किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ झाली असल्याचं पाहायला मिळतं। पाणी नसल्यानं दुष्काळी परिस्थितीमुळे निम्म्याहून जास्त शेतमाल हा खराब झाल्यानं कांदा, टोमॅटो सोडून बाकी सर्वच भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ झालेली आहे। दरम्यान मालेगावमधील भाजीपाल्याचे दर काय आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। गवार तर भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। मालेगावमध्ये आता भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडलेत। मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांसोबत किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या भावात ही मोठी वाढ झाली आहे। तर पाणी नसल्यानं दुष्काळी परिस्थिती आली आणि त्यामुळे आता निम्म्याहून जास्त शेतमाल हा खराब झाल्यानं कांदा, टोमॅटो सोडता बाकी सर्वच भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। धाराशिवमधल्या शेतकऱ्याच्या खात्यावर थकीत विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ही रक्कम आता 41.62 कोटी रुपये इतकी असून तसं शासनाकडून विमा हप्ता येणं बाकी असल्यानं जिल्ह्यातल्या 6 महसूल मंडळांना भरपाई वाटपात मागे ठेवण्यात आलं होतं। तब्बल 45,000 शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे।
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना चुकीचा संदर्भ देत कृषी विमा कंपनीनं 50% भरपाई बेसरती केली होती, तर आता शासनाच्या कठोर भूमिकेनंतर विमा कंपनीनं संपूर्ण भरपाई शेतकऱ्यांना देण्याचं मान्य केलं आहे. कोल्हापूरमध्ये आंब्याची आवक सातत्यानं वाढत चालली आहे. दिवसाला साधारणपणे 2000 पेक्षा अधिक आंब्याच्या पेट्या कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे आंब्याच्या दरात पुण्या मुंबईपेक्षा काही प्रमाणात घसरण पाहायला मिळते. अगदी केरळपासून ते देवगड मालवणमधले आंबे इथं येत असल्यानं आंब्याचे दर सर्वसामान्य लोकांना परवडणारे आहेत. तसंच हवामान आंब्यासाठी अनुकूल राहिल्यास आंब्याचे दर गुढीपाडव्यापर्यंत आणखीनच खाली येण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत. सध्या पाहिलं तर आज कोल्हापूरच्या मार्केटमध्ये 1 डझन सव्वा डझनच्या बॉक्सची आवक जवळजवळ 2 ते 2,500 बॉक्सची आवक आहे. तसेच रत्नागिरी, मालवण, देवगड पेट्यांची आवक 400-500 पेट्यांची आवक रोजची चालू आहे. साधारणतः दर कधीपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे, कसं आहे? सध्या तरी आता दर जैसे ते राहतील, कारण आता आपला सण गुढीपाडवा येतोय. गुढीपाडव्यानंतरच थोडी आंब्याच्या दरामध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हापूस आंब्याचे दर आपण पाहूयात. केरळ हापूस आंबा 15 ते 18 नग 400 ते 500 रुपयांना मिळतात. मालवण हापूस आंबा 15 ते 18 नग 500 ते 700 रुपयांना मिळतात. रत्नागिरी हापूस आंबा 15 ते 18 नग 600 ते 700 रुपयांना मिळतात. तर देवगड हापूस आंब्याचे 12 ते 15 नग 800 ते 900 रुपयाला मिळतात. यासोबतच देवगड मोठा हापूस आंबा 12 ते 18 नग 900 ते 1200 रुपयांपर्यंत मिळतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.